नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खिमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बघा, 4 तारखेला 4 डिसेंबरला रशियाचे जे प्रेसिडेंट आहेत ते भारतामध्ये येणार आहेत आणि त्यासोबतच त्यांचे जे तिचे जे रक्षा मंत्री आहेत, जसं आपल्या भारतामध्ये राजनाथ सिंग आहे, तसंच त्या बाजूने त्यांचे जे रक्षा मंत्री आहेत ते सुद्धा येणार आहेत. आणि यावेळेस एक मोठी डील होऊ शकते आणि हे खूप मोठी एक बायलॅटरल मीट आहे असं आपण म्हणू शकतो. कारण पुढे तुमच्या लक्षात येईलच की यातून भारताला नेमकं काय काय साध्य करायचे. आता आपण स्पेसिफिकली आज तर S-500 बद्दल बोलणार आहोत, पण या व्यतिरिक्त इतर पण काही इम्पॉर्टंट डील्स आहेत, जसं लॉजिस्टिक फील्डमध्ये सुद्धा एक मोठा करार आहे, तो करण्याची शक्यता वगैरे आहे, जो बऱ्याच दिवसापासून खोळंबलाय. आणि म्हणून ही जी मीट आहे, दोन्ही म्हणजे भारताचे जे प्रधानमंत्री आहेत आणि अ, रशियाचे जे राष्ट्रपती आहेत त्यासोबतच काय तर जे डिफेन्स मिनिस्टर्स आहेत त्यांची ही जी मीट आहे ही फार इम्पॉर्टंट ठरणार आहे. आता आजचा जो आपला मुद्दा आहे तो आहे काय तर S-500 आहे. कारण तुम्हाला हे चांगलंच माहित असेल की पाकिस्तान सोबत ज्यावेळेस युद्ध झालेलं होतं, ऑपरेशन सिंदूर भारताने केलं होतं, त्यावेळेस S-400 चा महत्व काय आहे किंवा काय रोल होता S-400 ला. म्हणजे तिचे जे आतंकवाद्यांचे बेस आहेत ते उद्ध्वस्त करण्यासाठी किंवा पाकिस्तानचा एखादी मिसाईल येतो आणि त्या मिसाईलला तिथंच थांबवण्यासाठी S-400 चा एक खूप मोठा रोल होता. यालाच भारतामध्ये काय तर सुदर्शन सुद्धा म्हटलं जातं. आता हा भारताने कोणाकडून घेतलेला आहे? यस, नक्कीच रशियाकडून. पण ही जी डील आहे ही 5 S-400 साठी झालेली होती. आतापर्यंत भारतामध्ये 3च आलेले आहेत, म्हणजे अजून 2 बाकी आहेत. तर नक्कीच भारतामध्ये आता परिस्थिती पण तशीच काहीशी आहे. जर तुम्ही हे जे डेव्हलपमेंट जर डिफेन्स सेक्टरमध्ये जर तुम्ही डेव्हलपमेंट जर पाहत असणार, तर तुमच्या क्लिअर लक्षात येईल की मोस्ट प्रोबॅबली असं पण होऊ शकते की भारत कोणतरी मोठं ऍक्शन आहे, एकतर ते पाकिस्तान साईडला किंवा इकडे बांगलादेश साईडला. कारण चिकन नेक मध्ये जो सिलिगुरी कॉरिडॉर आहे त्याला चिकन नेक सुद्धा म्हटलं जातं, तिथे पण काही ऍक्टिव्हिटीज भारताचे सुरू आहेत. त्यामुळे भारतामध्ये ही परिस्थिती पण आहे. त्यामुळे भारत आता रशियावर एक प्रेशर आणू शकतो की आम्हाला लवकरात लवकर जे उरलेले 2 S-400 आहेत ते पण पाठवा म्हणून. यासोबतच भारत स्वतःची पॉवर आहे ती वाढवू शकतो. आपल्याला हे लक्षात आले की S-400 एक वन ऑफ द बेस्ट डिफेन्स टेक्नॉलॉजी आपण म्हणू की ते रशियाकडे आणि ते भारताने रशियाकडून घेतलेलं आहे. विचार करा की त्यापेक्षा भारी आहे काय तर S-500 आहे. ते पण आता भारत आहे ते रशियाकडून घेऊ शकतो. म्हणजे भारताची जी पॉवर आहे ती नक्कीच वाढणार आहे. तर आज आपण कंप्लीट मुद्दा हा डिस्कस करणार आहोत. काय नेमकं S-500 चे स्पेसिफिकेशन्स आहेत आणि इथून तर एक तर हे सांगण्याची गरज नाहीये. पण इथून एक तर तुमच्या क्लिअर लक्षात आलं असेल की पाकिस्तानची आता नक्की झोप उडणार आहे. पण दुसऱ्या बाजूला मग अजून अमेरिका पण आहे. तो अमेरिका पण कसा विचार करतोय, म्हणजे जिओपॉलिटिक्सची आयडिया तुम्हाला नक्की येईल. करेक्ट? चला, बाकी कोणतेही क्वेरीज असेल तर हा मी माझा नंबर इथं शेअर करतोय, 8793382448. यावरच तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत, इथं पण दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर नंबर. यावरच तुम्हाला कोणतेही क्वेरीज आहेत, एमपीएससी युपीएससीचा सिलेबस आहे, स्ट्रॅटेजी आहे, सायन्स मी हा भाग घेतोय तर त्या रिलेटेड डाऊट आहे, बॅच जॉईन करायची आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, कोणतेही क्वेरीज आहेत माझ्या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअप मेसेज केला तरी पण चालेल किंवा कॉल करा. आणि हा इथं टेलिग्राम चॅनल आहे, ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहे मी शेअर करतो. इव्हन आजची पण पीडीएफ आहे तिथंच तुम्हाला मिळेल. आणि व्हिडिओची लिंक पण तिथंच मी शेअर करत असतो. ठीक आहे. सोबत टेलिग्रामला सुद्धा मी आता रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करतोय. तो पण नक्की जॉईन करून ठेवा. तिथं पण तुम्हाला रेग्युलर कंटेंट आहे तो मिळेल. सोबत हे जे करंट अफेअर्स रिलेटेड जे व्हिडिओज आहेत यांची प्लेलिस्ट सुद्धा मी इथं टाकलेली आहे. म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी ती प्लेलिस्ट आहे ना लगेच ऍक्सेस करता येईल आणि सर्व व्हिडिओज आहेत जे मी आता कंटिन्युअसली घेऊन येतोय ते पण तुम्हाला ऍक्सेस करता येणार आहे. ऑल क्लिअर? चला पुढे वळूया आपण. सो बघा, S-500 काय आहे, तर S-500 ची रेंज आहे की तिथं 600 किलोमीटर जमिनीवर. पण S-500 अटॅक हा 500 किलोमीटर हवेमध्ये सुद्धा करू शकतो. यात लक्षात ठेवा की कॅन टार्गेट मिसाईल आहे, एअरक्राफ्ट आहे, ड्रोन्स आहे. म्हणजे पाकिस्तानने काही जरी पाठवला आणि कशाने जरी हमला करण्याचा जरी प्रयत्न केला, जसा S-400 ने त्यांचा सगळाच हल्ला आहे तो तिथल्या तिथंच थांबवलाय. बरोबर? इव्हन जरी लँडवर जमिनीवर जरी एखादी लोकेशन माहीत झालं की या ठिकाणी काय तर पाकिस्तानचे किंवा आपल्या दुश्मन देशाचे त्या ठिकाणी मिसाईल्स आहेत, लगेच काय तर S-400 जाणार आणि त्या तिथं अटॅक करेल. पण समजा की बाय चान्स जर तिथून जर मिसाईल निघाला तर तो हवेत सुद्धा अटॅक करू शकतो. एवढी कॅपॅबिलिटी यामध्ये आहे. इव्हन ते S-400 मध्ये सुद्धा होती आणि ही 500 मध्ये सुद्धा आहे. पण विशेष म्हणजे लक्षात ठेवा की इथं रेंज वाढलेली आहे. बरं, रेंज वाढली आहे. एकतरी मी सांगितलं ऑलरेडी की लोकेशन सुद्धा टार्गेट करू शकतो.
रेंज वाढलेली आहे, पण विशेष म्हणजे हे मुद्दे लक्षात ठेवा, की इव्हन कॅन टार्गेट हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल. हायपरसोनिक म्हणजेच काय, की आवाजाच्या वेगापेक्षा पण जास्त वेग. जास्त वेगाने जर एखादी ऑब्जेक्ट आहे, एखादी मिसाईल जात असेल, त्याला काय म्हणतात तर हायपरसोनिक बॅलिस्टिक मिसाईल. त्या तेवढ्या वेगाने येणाऱ्या मिसाईलला सुद्धा हा अटॅक करू शकतो. आणि असं म्हटलं जात आहे, की इट कॅन टार्गेट सॅटेलाइट ऑल्सो. म्हणजे एखादी जर सॅटेलाइट आहे, कारण बघा आज डिफेन्समध्ये सुद्धा सॅटेलाइटचा खूप जास्त यूज होतोय. आणि का? कारण मॅप, कारण इमॅजिन करा की जर आपल्याला पाकिस्तानमध्ये अटॅक करायचे, नेमका कोणत्या ठिकाणी काय मिसाईल्स आहेत, इथं सॅटेलाइटची नक्कीच गरज पडणार आहे. तर असेच काही इम्पॉर्टंट सॅटेलाइट्स आहेत, हे पाकिस्तानद्वारे सुद्धा लॉन्च केलेले आहेत. त्याचा वापर ते नक्की काहीतरी मिलिटरीसाठी करत असतील. पण त्यांचा जर आपण तेच जर उद्ध्वस्त केलेत, तर ऑब्व्हियस आहे की तो डेटा त्यांना ऍक्सेस करता येणार नाही. आणि म्हणून असं म्हटलं जातं की हे जे आहेत ना, हे सॅटेलाइटला सुद्धा टार्गेट करू शकतात. आणि कोणते सॅटेलाइट? तर लो अर्थ ऑर्बिटमध्ये. मला चॅटबॉक्समध्ये कळवा की लो अर्थ ऑर्बिट आणि दुसऱ्या अजून एक प्रकारचं सॅटेलाइट आहे, ते म्हणजेच काय, तर ज्याला आपण म्हणतो जिओ स्टेशनरी किंवा जिओ सिंक्रोनस. किंवा लो अर्थ ऑर्बिट जे सॅटेलाइट असतात, ते पोलर सॅटेलाइट असतात, ध्रुवीय उपग्रह असतात. बरोबर. आता हे जे उपग्रह आहेत, या दोघांमध्ये नेमकं काय फरक आहे? एका बाजूला पोलर सॅटेलाइट म्हणजे ध्रुवीय उपग्रह, आणि दुसऱ्या बाजूला काय, तर जिओ स्टेशनरी, जिओ सिंक्रोनस. जिओ स्टेशनरीवर आयोगाने आतापर्यंत मला वाटतं 3 ते 4 प्रश्न विचारलेले आहेत, फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे एकदा तुमचं रिव्हिजन होईल, नक्की चॅटबॉक्समध्ये टाका. आपण इकडे वळू काय, तर लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच काय, की पृथ्वी आहे ना, पृथ्वीच्या खूप वर नाही. जिओ स्टेशनरी जे असतात ते 36,000 किलोमीटरवर ते फिरत असतात. म्हणजे पृथ्वीपासून खूप जास्त उंचीवर आहे, तेवढ्या उंचीवर ते फिरतात. 36,000 किलोमीटर. ठीक आहे. आणि त्यांचा वापर हे जनरली टेलिकम्युनिकेशनसाठी करतो आपण. पण जे लो अर्थ ऑर्बिट आहे, म्हणजेच काय, की जास्त उंची नाही, ती जवळ असणार. आता ते जवळ म्हणजे या एवढ्या ऑर्बिटवर. आता जवळ म्हणजे किती उंची आहे? तर 300 ते 500 किलोमीटर. राईट. आणि या सॅटेलाइटची हवेमध्ये रेंज आहेच ना 500 किलोमीटरची. त्यामुळे 300 ते 500 किलोमीटर आहे, एवढ्या रेंज पर्यंत काय, तर ते अटॅक करू शकतात. आता यावर अमेरिकेचे जे अनालिस्ट आहेत, डिफेन्स अनालिस्ट, ते हे म्हणतायत की या सॅटेलाइटची जरी हवेमधील रेंज जरी 500 किलोमीटर जरी असली, तरी पण एक्झॅक्टली सॅटेलाइटला लॉन्च करणे हे याला शक्य नाहीये. हा ठीक आहे, की तो सॅटेलाइट अगदी पृथ्वीच्या जवळ आलेला आहे, लेट्स से की 200 किलोमीटरवर आलेला आहे, तर त्यांना ते अटॅक करू शकतात. पण 500 किलोमीटर एवढ्या जर अंतरावर आहे, किंवा 400-500 किलोमीटर आहे, तर ते काय, तर अटॅक करणे हे एवढं शक्य नाहीये. त्यामुळे हा जो व्यक्त हा हे जे म्हटले, कोणी म्हटलेलं आहे, तर चे जे डिफेन्स अनालिस्ट आहेत त्यांनी म्हटलेलं आहे. आता ते ज्यावेळेस कॅपॅबिलिटी टेस्ट होईल त्यावेळेस कळेल. पण S-500 नक्कीच अडव्हान्स आहे. S-400 पेक्षा एवढं तर आपल्याला मान्य करावंच लागणार आहे. आणि भारताकडे ते जर आलं, तर नक्कीच भारताची पॉवर आहे ती वाढेल. इथून नक्कीच पाकिस्तानची झोप आहे ती तर उडणार आहेच, एवढं तर नक्की आहे. बरोबर. कारण पाकिस्तानने S-400 ची कॅपॅबिलिटी चांगलीच टेस्ट केलेली आहे. आता S-500 आलं, तर मला नाही वाटत की पाकिस्तान एवढी हिंमत करेल म्हणून. आणि केलं तरी पण जी हिंमत आहे त्यामध्ये कोण कोणामार्फत करतात ते? तर ऑब्व्हियस आहे की आतंकवाद्यांच्या मार्फत. बरोबर. चला पुढे वळूया आता. आता थोडंसं आपण जिओ पॉलिटिक्सकडे वळू. एक मुद्दा तुम्हाला सांगतोय की बघा, की इथं अमेरिकेचा सुद्धा काय रोल आहे. एक तर अमेरिका म्हणतोय की नाही, रशियाची जी टेक्नॉलॉजी आणि एवढी ऍडव्हान्स नाही आहे, वगैरे वगैरे वगैरे. बरोबर. पण दुसऱ्या बाजूला काय, तर आपण ट्रेड बद्दल जर बोललो, तर एक आपल्याला चांगलं माहिती आहे की अमेरिकेने भारतावर सर्वात जास्त टॅरिफ आहे ते लावलेले आहेत. राईट. म्हणजे आणि हे जे टॅरिफ आहेत, जर आपण इंडिया जर युएसएच्या अगेन्स्ट जर गेलं, तर हे टॅरिफ कदाचित असेच राहतील, किंवा हे वाढू पण शकतात. आता ते तर वेळ आल्यावरच कळेल. पण अमेरिकेला हे वाटतं की रशियाच्या बाजूने इतर कोणते देश जायला नाही पाहिजे. पण भारत हे म्हणतोय की भारत आणि इंडियामध्ये बिझनेस फोरम आता काहीतरी हे 4 आणि 5 डिसेंबरला होणार आहे. इथं नावातच आहे की बिझनेस फोरम, म्हणजेच काय, तर काही नक्की ट्रेड डील होतील. आणि हे एक्सपेक्ट केल्या जात आहे की जो टार्गेट आहे, $100 बिलियन पर्यंत जाऊ शकतो बायलॅटरल ट्रेड 2030 पर्यंत. मग आता यामध्ये काय काय असेल? यामध्ये ऑब्व्हियस आहे की डिफेन्स तर आहे, म्हणजे मेन जे सांगतोय, बाकी अजून मुद्दे आहेत. पण डिफेन्स आहे आणि ऑइल आहे. बरोबर ना? भारतावर अमेरिकेने का टॅरिफ लावलेले आहेत? कारण भारत रशियाकडून ऑइल परचेस करतोय म्हणून. अमेरिका हेच म्हणतोय ना, की तुम्ही ऑइल परचेस करणं बंद करा, मग काय तर आम्ही हे टॅरिफ आहे हे बंद करू म्हणून. राईट. पण जर हे 100 बिलियन पर्यंत 2023 पर्यंत न्यायचं आहे, विचार करा की आता 2026 सुरू होणार आहे.
म्हणजे 4च वर्ष आहेत ना, काही जास्त वर्ष तर नाहीये. तर नक्की काय, तर या ऑइलचा एक मोठा रोल असणार आहे आणि डिफेन्सचा सुद्धा एक मोठा रोल असणार आहे. बरं, डिफेन्स इक्विपमेंट तयार करण्यामध्ये अमेरिका पण एक काही लहान नाहीये. त्यांचं पण प्रोडक्शन भरपूर आहे. मग जर आपली जी डील आहे किंवा ट्रेड आहे, जर रशिया सोबत जर वाढत आहे, तर ऑब्व्हियस आहे की हे अमेरिकेला तर पटण्यासारखं नाहीये, राईट? मग ऑलरेडी टॅरिफ आहे. इथून नेमकं मग अमेरिका काय स्टँड घेतो, हे तर पुढे आल्यावरच कळेल. पण नक्की इथं पण कुठेतरी ट्रेडच्या बाबतीत नक्कीच अमेरिकेची सुद्धा झोप उडली आपल्याला, असं आपल्याला म्हणता येईल. आता हे तर 4 आणि 5 डिसेंबरच्या नंतरच नेमकी काय ट्रेड डील होते, हे लक्षात येत आहे. बरं, त्यातल्या त्यात मी तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग बाब सांगतोय बघा, की भारतामध्ये आता 4-5 तारखेला पुतीन आहेत ते भारतामध्ये येणार आहेत. बायलॅटरल काही ट्रिटीज आहेत वगैरे, ह्या त्या गोष्टी आहेत त्या नक्की होतीलच. पण पुतीन यांचा हा भारत दौरा फार स्पेशल आहे. स्पेशल काय? मी 2025 चे त्यांचे जे दौरे होते ना, ते त्यांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. बघा, कोणकोणत्या देशाला ते गेलेत? इथं दिले की जून महिन्यामध्ये पहिला आहे काय तर बेलारुस, अमेरिकेला गेले 15 ऑगस्ट, त्यानंतर चीनला गेलेत 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, त्यानंतर ताजिकिस्तान 8 ते 10 ऑक्टोबर आणि किर्गिस्तान काय तर 25 ते 27 नोव्हेंबर. बरं, या समोर जर मी डिटेल्स जर पाहिले तर तुमच्या इथं क्लिअर लक्षात येईल की या किती झालेत? 5 देश झालेत. 5 देशांना ते का गेलेले आहेत? तर तुम्हाला क्लिअर लक्षात येतंय की इथं कोणतंही बायलॅटरल ट्रेड नव्हतं. सगळे कोणतेतरी संस्था आहेत, कोणतेतरी युनियन आहेत, कोणतेतरी ग्रुप आहेत, त्यांच्याच मीटिंगसाठी गेलेले होते. जसा हा युरेशियन इकॉनॉमिक युनियन आहे. इथं काय आहे, जॉइंट बेस एल्मेंडॉर्फ रिचार्डसन या ठिकाणी ते भेटलेत आणि ते पण रशिया इन्व्हेजन ऑफ युक्रेन म्हणजे युक्रेनच्या मुद्द्याबद्दल बोलण्यासाठी गेलेले आहेत. हे फक्त अमेरिका आणि रशिया यांच्या मध्ये काही ट्रेड डील करायचे आहेत, काही करार करायचे आहेत, त्यासाठी नाही गेले आहेत. म्हणजे बायलॅटरल साठी त्यांच्या दोघांच्या कामासाठी ते नाही गेलेले आहेत. चीनला गेलेले आहेत कशासाठी, तर एससीओ समिट झालेला होता म्हणून. इथं ताजिकिस्तानला गेले कारण सीआयएस समिट झालाय म्हणून. किर्गिस्तानला गेलेत कारण सीएसटीओ समिट झाले म्हणून. म्हणजे बायलॅटरल ट्रेड या 2025 मध्ये पुतीन यांनी केलेलं नाही आणि ते आता काय तर भारतामध्ये येत आहे आणि भारतामध्ये कशासाठी येत आहे, तर ऑब्व्हियस आहे की बायलॅटरल साठी. जे काही करार होतील ते या दोन देशांसाठीच आहे, तर दुसऱ्या कोणत्या समिट आहे किंवा दुसऱ्या कोणत्या देश पण इन्व्हॉल्ड आहे नाही. जे काही आहे ते दोन साठी. आणि म्हणून काय तर ही जी पुतीन यांची जी भेट आहे भारताला, फार जास्त स्पेशल आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. इथून रशियाचा जो इंटरेस्ट आहे भारतामध्ये, हा आहे जो आधी होता तेवढाच आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येणार आहे. ऑल क्लिअर सर्वांना? चला, तर हे असे जे व्हिडिओज आहेत हे नक्की चेक करत चला. इथून तुमची जी अंडरस्टँडिंग आहे, अनालिटिकल ॲबिलिटी आहे ती नक्की वाढेल, राईट? याची एक वेगळी प्लेलिस्ट मी बनवलेली आहे. तुम्हाला मग सांगितलं जसं मी की Instagramला पण ती लिंक तुम्हाला मिळेल. नाही तर आपल्या डायरेक्ट याच YouTube चॅनलला जा, प्लेलिस्टमध्ये जा. तुम्हाला जेनेरिक व्हिडिओज बाय खेमराज सर अशी एक बहुतेक प्लेलिस्ट मिळेल. तिथं तुम्हाला इतर सर्व जे व्हिडिओज आहेत ते ऍक्सेस करता येईल. ठीक आहे? इथं मी माझा नंबर दिलेला आहे. कोणत्याही क्वेरीज आहे डायरेक्ट या नंबरला कॉन्टॅक्ट करता येईल किंवा गुगल फॉर्म भरून सुद्धा तुम्हाला माहिती मिळवता येईल. जी बॅचची माहिती आहे ती. टेक्स्टबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स तुम्हाला या टेलिग्रामला मिळेल. सोबत बॅच बघा आपल्याकडे कोणत्या आहेत. एक प्रॉपर स्टडी, स्ट्रॅटेजी आणि गायडन्ससाठी नक्कीच बॅच जॉईन करायला पाहिजे. त्यासाठी राज्यसेवा किंवा यूपीएससी जर करायचे तुम्हाला, तर यशोदय बॅच आपल्याकडे आहे. एनसीईआरटी एनसीईआरटी ची बॅच तुम्हाला इथं फ्री ऑफ कॉस्ट मिळते, कारण बेसिक साठी हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पस्तावर मेंटरशिप तुम्हाला मिळते. इथं 18 बुक्स टेक्स्टबुक प्रकाशनाचे, याची त्याची नाही, टेक्स्टबुकचे स्वतःचेच बुक जे 18 बुक्स आहेत हे तुम्हाला इथं मिळतील. सोबत सर्व जे आपले क्लासेस आहेत हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. भरपूर डिस्काउंट प्लस ईएमआय फॅसिलिटी सगळ्याच बॅचवर तुम्हाला मिळेल. त्यामुळे फायनल फीस, कोणत्या बॅचची फायनल फीस किती असेल, किती इन्स्टॉलमेंट मध्ये जर भरलं तर किती पडणार आहे आणि नो कॉस्ट ईएमआय हे लक्षात ठेवा. त्यासाठी माझा नंबर आहे, डायरेक्ट त्या नंबरला कॉल केलं तरी पण चालेल. सोबत या बॅचवर आपण गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम सुरू केलेला आहे. ही बॅच म्हणजे काय, गॅरंटीड सिलेक्शन, आणि सिलेक्शन नाही झालं तर मग तुम्हाला फीज आहे ती रिफंड आहे. सिलेक्शन झालं तर तुम्हाला 1,00,000चं कॅश प्राइस सुद्धा आहे. पण मला वाटतं की ह्या गोष्टी सेकंडरी आहेत, तुमची पोस्ट हेच प्रायमरी आहे. कारण आम्हाला पण रिझल्ट पाहिजे, राईट ना? आणि तेच तुमची पोस्टच आहे, राईट? लक्षात ठेवा. मग आता हे कसं आपण अचीव्ह करणार आहोत? ऑब्व्हियस आहे की प्रॉपर आपल्याला प्लॅनिंग करावी लागणार आहे, प्रॉपर स्टडी प्लॅन असायला पाहिजे. आपल्या चुका काय होतात ते आपल्याला माहित असायला पाहिजे, म्हणून वीकली रिपोर्ट्स आहेत.
मध्ये मध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स येत आहेत, काही गाईड करायला तुम्हाला मेंटॉर सुद्धा पाहिजे, म्हणून मेंटॉरशिप प्रोग्राम सुद्धा आहे. प्रॅक्टिस करण्यासाठी युनिट टेस्ट, मॉक टेस्ट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मॉडेल आन्सर्स आहेत UPSCचे, ते तुम्हाला इथं प्रोव्हाइड केले जाणार. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस आहेत, ते तर तुम्हाला इथं मिळतच आहे. बरोबर? या सर्वांमधून काय तर तुमचं सिलेक्शन आहे. या सिलेक्शनकडे आपण इझिली पोहोचू शकणार आहोत, म्हणून इथं गॅरंटी दिलंय. कारण आम्ही जे शिकवतोय त्यावर आमची तर खात्री आहे. आता राहिलं काय तर विद्यार्थ्यांच्या बाजूने विद्यार्थ्यांनी किती मेहनत करतायत खरंच, तो प्रश्न आहे. करेक्ट? आणि ते करून घेण्यासाठी म्हणून काय तर गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम, याची पण माहिती हवी आहे, डायरेक्ट माझ्या या नंबरला कॉन्टॅक्ट करा. सोबत मेन्सची बॅच सुद्धा आपल्याकडे आहे, क्रॅश कोर्स आहे, ज्यामध्ये बरं इथं मी 2025 लिहिलंय, पण 2026 साठी सुद्धा हे चालेल, कारण हीच खरी वेळ आहे मेन्सची तयारी करण्याची. छोटे छोटे बरेच विषय असतात मेन्समध्ये जे पूर्व परीक्षेला नव्हते, ते तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचा आहे, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करायची, तर मग नक्की क्रॅश कोर्स जॉईन करता येईल. 2026च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आताच तयारी करून ठेवा, मेन्सची सगळे आन्सर्स आहेत, नोट्स आहेत, हे रेडी करून ठेवा. करेक्ट? कारण पूर्व परीक्षेच्या नंतर तुम्हाला प्रॅक्टिस जेवढी करणार तेवढं चांगलं आहे, तेवढे जास्त तुम्हाला मार्क्स मिळतील. अदरवाईज प्रॅक्टिसला वेळ मिळणार नाही, खूप साऱ्या गोष्टी पायलअप होतील. राईट? सोबत ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आहे, ते पण तुम्हाला जॉईन करता येईल. त्याची पण माहिती, त्याचे पण फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, इथं पण आहे. पण या पण बॅचची माहिती तुम्हाला याच माझ्या नंबरला मिळेल. करेक्ट? चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.